वापर आहे, रेशनिंगच्या तांदळाचा गैरवापर केला जात आहे अशी बातमी सुद्धा मी लोकशाहीने आता उघडकीस आणलेली आहे। इडलीसाठी विशेषतः बड्या हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात हा साठा जात आहे रेशनिंगमधून, याला चाप कशा प्रकारे लावणार? नाही, ही बातमी मी ऐकली आहे, आपल्या माध्यमातूनच मी पाहिली नाहीये, पण मी ऐकली आहे। याबाबत निश्चितच आम्ही चौकशी करू। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली? मुख्यमंत्र्यांशी नाही, मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा नाही। माझी बैठक आज योगायोगानं याच वेळेला होती, त्याच वेळेला आदरणीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा बैठक तिथं होती, तर आमचं एक समोरासमोर नमस्कार झाला। आरोप होत आहेत, एक जण अनेक आरोप करण्यात आलेले आहेत। संजय राऊत असतील, जितेंद्र राऊत असतील, हे तुमचं नाव घेतलेलं आहे। संजय राऊत म्हणतात की तुमच्या मंत्र्यामध्ये आरोपी आहे। मग आता कुणाचं काय काय ऐकू, म्हणजे मला कळालं नाही। तुम्हाला जो आरोप होत आहे संजय बघा, एक मिनिट, पहिल्यांदा मुख्यमंत्री तुम्हाला पाठीशी घालतायत। एक तर पहिल्यांदा ज्या देशमुखांची निर्गुण हत्या झाली आणि ज्यांनी कुणी हत्या केली त्यांना शासन झालं पाहिजे, ते फासावर गेले पाहिजेत, या मताचा पहिल्या दिवसापासून मी आहे। तोही शेवटी माझ्या जिल्ह्यातला एक सरपंच आहे, मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आदर आहे। आता यात जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा, मग तो कुणी असो, कुणाच्याही कितीचेही कुठल्याही जवळचा असो, अगदी माझ्याही कुणी जवळचा असो, तर त्याला सुद्धा सोडायचं नाही, हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप करणं, याच्या मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता। धन्यवाद। मराठवाड्यामध्ये 28% विद्यार्थ्यांना मराठी भाषा बोलता येत नाहीये, इंग्रजी हिंदी तर दूरच राहिली, अहवाल आला आहे, मुलांना मराठी देखील बोलता येत नाही मराठवाड्यात। मला तो अहवाल पाहावा लागेल। सर भाजपचे आमदार सुरेश धस पण आरोप करत आहेत।